नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी किरण लाखे तुम्हा सगळ्यांचं कंबाईन व्हिजन परिवारामध्ये स्वागत करतो. मित्रांनो, आपण महाराष्ट्राचा इतिहास पाहिला, भारताचा इतिहास पाहिलेला आहे आणि आता आपलं जे नेक्स्ट लेक्चर आहे म्हणजे आत्ताचं, तर त्या लेक्चरमध्ये आपण मित्रांनो सगळे महत्वाचे समाजसुधारक पाहणार आहोत. तर याच्यामध्ये मित्रांनो मी 25 समाजसुधारक काय केलेले आहेत, कव्हर केलेले आहेत. एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, इतिहास या विषयाला आपल्याला किती प्रश्न येणार आहेत रे, ही गोष्ट मी 2-3 वेळा रिपीट करतो. याचा उद्देश हाच आहे की तुम्ही फापट पसारा वाचायचा नाही, तुम्ही प्रॉपर रिव्हिजन करायची आहे. आणि मित्रांनो, परीक्षेसाठी जे दिवस राहिलेले आहेत ते पाहता महत्वाच्या समाज सुधारकांची आपल्याकडनं रिव्हिजन होणं अपेक्षित आहे. लक्षात घ्या, 5 प्रश्न हे भारताच्या इतिहासाला आणि 5 प्रश्न मित्रांनो महाराष्ट्राच्या इतिहासाला येणार आहेत आणि 5 प्रश्नांमधले मित्रांनो किमान 2 प्रश्न हे समाज सुधारकांवरती येणार आहेत. लक्षात आलं तुम्हाला? ही 56 ते 57 पानाची नोट्स आहे. या नोट्स मधून मित्रांनो तुम्हाला 2-3 प्रश्न म्हणजे यावे, तुमच्या बरोबर यावे या उद्देशाने काय रे शॉर्ट नोट्स आम्ही काढलेले आहेत, हे लक्षात घ्या. ठीक आहे मित्रांनो, आता एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायची आहे की तिसरं मराठा आणि इंग्रज युद्ध जे झालेलं आहे मित्रांनो, हे 1818 ला झालेलं आहे आणि या युद्धामध्ये मित्रांनो काय रे पेशव्यांचा म्हणजे मराठा सत्तेचा काय झालेला आहे मित्रांनो, हा ब्रिटिशांनी पराभव केलेला आहे. आणि तिथून पुढे मित्रांनो काय रे आपल्या महाराष्ट्रामध्ये ब्रिटिशांची सत्ता सुरू झालेली आहे आणि मुंबई प्रांत म्हणजे बॉम्बे प्रांत एक प्रोव्हान्स म्हणून काय एक नवीन प्रांत तयार झाला आणि त्या प्रांतामध्ये मित्रांनो काय रे आपण सगळे नव्याने इकडे कारभार सुरू झालेला आहे. आणि जे गव्हर्नर आहेत बॉम्बे प्रांताचे ते 1818च्या पुढे मित्रांनो एल्फिन्स्टन हा पहिला गव्हर्नर होता आणि ते आपण पुढे पाहणारच आहोत. ही तुम्ही जस्ट काय एकदा क्रोनॉलॉजी लक्षात घ्या. आता मित्रांनो दुसरा जो बाजीराव आहे शेवटचा, कळलं का? पेशव्यांचा जो शेवटचा बाजीराव पेशवे आहेत मित्रांनो, दुसरा बाजीराव, तर त्यांचा कालखंड 1796 ते 1818 असा आहे. लक्षात आलं? आणि मित्रांनो 1799 या वर्षाला म्हणजे मित्रांनो नाना फडणवीसांचा मृत्यू झाला होता आणि नाना फडणवीसांचा मृत्यू झाल्याच्या नंतर मित्रांनो पामर नावाचा एक इंग्रज अधिकारी होता. तो काय म्हणाला की नाना फडणवीसांबरोबर मराठी शाहीतील शहाणपण संपलं. मित्रांनो, मराठी सत्तेचा ज्यावेळेस आपण अभ्यास करतो आपल्याला त्यावेळेस 3.5 शहाण्यांचा उल्लेख होतो मित्रांनो. आणि 3.5 शहाण्यातले हे अर्ध जे शहाणपण आहे हे नाना फडणवीस यांना अर्धे शहाणे म्हणत होते, हे लक्षात ठेवा. त्यामुळे मित्रांनो नाना फडणवीसांबरोबर मराठीतलं शहाणपण लयास गेलं. म्हणजे नाना फडणवीसांच्या नंतर कुणीही तितका कर्ता पुरुष पेशव्यांच्या दरबारी राहिला नाही असा त्याचा अर्थ आहे. ठीक आहे. त्यानंतर मित्रांनो ग्रँड डफ नावाचा मित्रांनो सातारचं जे संस्थान आहे त्या सातारच्या संस्थानामध्ये इंग्रज रेसिडेंट होता ग्रँड डफ नावाचा. त्यांनी मराठी सत्तेच्या ह्याच्यावरती मित्रांनो काय रे इतिहास लिहिलेला आहे. आणि त्याने काय केलं की स्वातंत्र्याची किंमत देऊन आपल्या देहाचा बचाव बाजीरावाने विकत घेतला अशा पद्धतीची टीका त्याने बाजीरावावरती केलेली आहे. ज्यावेळेस मित्रांनो वसईचा तह हा बाजीरावाने दुसऱ्या बाजीरावाने इंग्रजांसोबत केलेला आहे आणि त्यांनी ब्रिटिश ज्या आपल्या त्या सैन्य आहेत मित्रांनो ते पुण्याच्या अवतीभोवती काय रे त्यांनी काय म्हणतात त्याला की आपल्या सैन्यामध्ये ब्रिटिशांचं सैन्य त्याने ऍक्सेप्ट करून घेतलं होतं असं म्हणूया. त्यानंतर तिसरी महत्वाची गोष्ट परीक्षेला विचारली जाऊ शकते. आता ज्या वेळेस पेशव्यांची सत्ता निघून गेली त्यावेळेस मित्रांनो शनिवार वाड्यावरती जे भगवा झेंडा होता, भगवा निशाण होतं, ते मित्रांनो बाळाजी पंत नातू नावाच्या कार्य व्यक्तीने ते भगवा निशाण उतरवलं आणि युनियन जॅक म्हणजे इंग्रजांचा जो झेंडा आहे तो तिथे फडकवण्याचं काम कोणी केलं? हे बाळाजी पंत नातू यांनी केलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर मित्रांनो सातारा संस्थानचे शेवटचे 2 छत्रपती आपल्याला लक्षात घ्यायचे आहेत. एक आहे छत्रपती प्रतापसिंह, त्यांचा 1808 ते 1839 हा कालखंड आहे. आणि दुसरे आहे मित्रांनो छत्रपती आप्पासाहेब, त्यांचा 1839 ते 1848. आणि 1848 ला मित्रांनो लॉर्ड डलहौसीने काय केलं? सातारा संस्थान खालसा केलेलं आहे, हे लक्षात घ्या दत्तक वारसा विधानाने. आता 1782 चा जो तह झाला मित्रांनो, 1782 चा तह मराठा आणि इंग्रजांचं दुसरं युद्ध झालं होतं मित्रांनो. आणि मराठा इंग्रज दुसऱ्या युद्धाने नंतर मित्रांनो सालबाईचा तह हा नाना फडणवीसांनी आणि इंग्रजांनी केला आणि या तहाने मित्रांनो एक तरतूद करण्यात आली होती. आणि ती तरतूद म्हणजे काय रे? पुण्याच्या दरबारी इंग्रजांचे मित्रांनो काय रे जे रेसिडेंट आहेत ब्रिटिश रेसिडेंट यांचं मित्रांनो काय रे त्या ठिकाणी वास्तव्य हे राहणार होतं. आणि हे 1782 या तहानुसार मित्रांनो त्या पुढच्या कालखंडामध्ये 4 आपल्याला काय रे ब्रिटिश रेसिडेंट पुण्याच्या दरबारात होते ते आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. आणि याच्यावरती आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. कळलं का तुम्हाला? मितकर आमान काय सांगितलंय? हे एका प्रश्नासाठी सांगितलेलं आहे. ठीक आहे. आता मग ते 4 रेसिडेंट कोण आहेत? एक आहे मॅलेट, दुसरा पामर,
तिसरा आहे क्लोज आणि चौथा आहे एल्फिन्स्टन. आणि एल्फिन्स्टनचा कार्यकाळ काय आहे? 1818 ते 1819. म्हणजे मित्रांनो एल्फिन्स्टन हा बॉम्बे प्रांताचा गव्हर्नर होण्याच्या अगोदर मित्रांनो तो काय रे ब्रिटिश रेसिडेंट होता पुण्याच्या पेशव्यांच्या दरबारी. लक्षात आलं? मग आता हे कसं लक्षात ठेवायचं? MPCA कळलं? मॅलेट पामर क्लोज एल्फिन्स्टन. खतम? कळलं? ठीक आहे. त्यानंतर मित्रांनो 1819 ते 1827 या कालखंडामध्ये एल्फिन्स्टन हा मुंबईचा पहिला गव्हर्नर होता मित्रांनो. आणि त्याने लिटरली सोसायटी ऑफ बॉम्बेचा तो सदस्य होता आणि त्याची स्थापनामध्ये देखील त्याचा समावेश होता. मित्रांनो एल्फिन्स्टनने 3 ग्रंथ लिहिलेले आहेत. एक आहे काबूलचा इतिहास, भारताचा इतिहास, म्हणजे आता आपण एल्फिन्स्टन बद्दल पाहतोय बरं का, लक्षात घ्या. त्यानंतर पूर्वेकडील देशात ब्रिटिश सत्तेचा उदय अशा पद्धतीचे 3 ग्रंथ त्याने लिहिलेले आहेत. आणि कायदे संहिता तयार करण्यासाठी मित्रांनो 1820 एक कोडिफिकेशन म्हणजे हिंदूंचे जे सगळे कायदे आहेत त्या कायद्यांचं कोडिफिकेशन करण्यासाठी मित्रांनो एक समिती त्याने स्थापन केली होती. आणि 27 कायद्यांचं कोडिफिकेशन म्हणजे संहिता त्याने काय केली? तयार केलेली आहे. त्यानंतर मित्रांनो 2 वेळा गव्हर्नर जनरल साठी त्याला विचारणा करण्यात आली होती. म्हणजे मित्रांनो एल्फिन्स्टन हा बॉम्बे प्रांताचा गव्हर्नर होता. त्याला काय मित्रांनो गव्हर्नर जनरल पदासाठी विचारणा करण्यात आली होती बंगालच्या. लक्षात आलं? परंतु त्याने नकार दिलेला आहे, हे लक्षात ठेवा. त्यानंतर मित्रांनो 1 जानेवारी 1827 ला बॉम्बे प्रेसिडेन्सी पोलिसांची जी निर्मिती आहे म्हणजे आपलं आत्ताचं जे पोलीस दल आहे मित्रांनो ह्या पोलीस दलाचं जे जेनेसिस आहे मित्रांनो सुरुवात आहे तर ती कोणी एल्फिन्स्टननी केली असं म्हटलं तरी काय वावगं ठरणार नाही. ठीक आहे. आणि मित्रांनो बॉम्बे प्रांत ज्यावेळेस निर्माण झाला त्यावेळेस बॉम्बे प्रांताने काय केलं होतं? बॉम्बे प्रांताचे 4 जे आहेत मित्रांनो विभाग करण्यात आले होते. आणि ह्या 4 विभागांचे मित्रांनो 4 हे काय केले होते मित्रांनो प्रमुख जे विभागीय अधिकारी होते डिव्हिजनल कमिशनर असं म्हणूया आपण. ते डिव्हिजनल कमिशनर इथे माझ्याकडनं लिहायचे राहिलेत परंतु मी काय करतो आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती हे 4 पुणे, खानदेश, धारवाड आणि अहमदनगर असे 4 जे डिव्हिजनल कमिशनर आहेत ते मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती मेसेज कन्वे करेल. त्यानंतर मित्रांनो दुसरा जो गव्हर्नर होता बॉम्बे प्रांताचा तो कोण आहे? जॉन माल्कम. कळलं? माल्कमने मित्रांनो एल्फिन्स्टनचं जे स्थानिक भाषेमध्ये शिक्षण देण्याचं धोरण होतं ते कंटिन्यू केलं. दुसरी गोष्ट इंजिनिअरिंगचं जे ज्ञान आहे ते सर्वांना खुलं केलं. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं माल्कम महाबळेश्वर लक्षात ठेवा माल्कमने महाबळेश्वरला थंड हवेच्या ठिकाणाचा दर्जा दिलेला आहे हे लक्षात ठेवा. आणि भिल्लांच्या मुलासाठी मित्रांनो माल्कमने शाळा देखील ओपन केल्या होत्या लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर पॉलिटिकल हिस्ट्री ऑफ इंडिया हा त्याचा ग्रंथ होता. आणि 1830 ला हॉर्टिकल्चर सोसायटीची त्याने स्थापना केली. आणि वृत्तपत्र स्वातंत्र्यासाठी त्याचा काय होता रे विरोध होता हे आपण लक्षात ठेवायचं आहे. समजलं? आता मित्रांनो माल्कम झाला. आता माल्कम नंतर कोण आहे? मनरो, हेनरी रॉबर्टसन, कॅप्टन ग्रँट आणि पॉन्टिंजर अशा पद्धतीचे काय मित्रांनो हे सगळे गव्हर्नर जनरल झालेले आहेत. या सगळ्यांची सिक्वेन्स तुम्ही लक्षात ठेवायला हवी. एक लक्षात ठेवा माल्कम नंतर मनरो, रॉबर्टसन, ग्रँट आणि पॉन्टिंजर. आता हे MMRGP असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. आणि तुम्हाला हे काय मित्रांनो काय आता राज्यसेवेला मेन्सला वगैरे हे प्रश्न यायचे कंबाईनला काय आता 1 लाईनर आहे आपलं सगळं ते काय प्रश्न आता येणार नाहीत पण आपण काय रे तयार असणं गरजेचं आहे. एल्फिन्स्टनचं शैक्षणिक कार्याच्या संदर्भामध्ये मित्रांनो लक्षात घ्या एल्फिन्स्टनचं काय म्हणणं होतं की धर्म आणि शिक्षण यांच्यामध्ये फरक असला पाहिजे आणि आपल्या शिक्षणाची जी भाषा आहे ती देशी भाषा असली पाहिजे असं एल्फिन्स्टनचं मत होतं. मग एल्फिन्स्टन मित्रांनो आधुनिक महाराष्ट्राचा ब्रिटिश शिल्पकार अशा पद्धतीचं वर्णन एल्फिन्स्टनचं केलं जातं. त्याने 1824 ला मुंबईमध्ये इंजिनिअरिंग कॉलेज सुरू केलं. त्यानंतर 1820 ला हा PYQ आहे हा राज्यसेवेला आलेला प्रश्न मित्रांनो लक्षात घ्या. सोसायटी फॉर द प्रमोशन ऑफ द पुअर अशा प्रकारच्या संस्थेची मित्रांनो काय त्याने स्थापना केलेली आहे. 1820 ला त्याने बॉम्बे नेटिव्ह स्कूल बुक आणि स्कूल सोसायटीची स्थापना केली. सगळ्यात महत्वाचं 1821 ला पुण्यामध्ये मित्रांनो संस्कृत पाठशाला त्याने काय केली होती सुरू केली होती आणि दक्षिणा फंडातून मित्रांनो काय रे या पाठशाळेला ते काय रे दक्षिणा देत होते. 1840 ला या पुण्याचं काय केलं मित्रांनो जे संस्कृत पाठशाला आहे याचं कॉलेजमध्ये रूपांतर झालं आणि 1851 ला मित्रांनो पुन्हा कॉलेजमध्ये मित्रांनो काय रे याचं रूपांतर झालेलं आहे. त्यानंतर 1845 ला ग्रँट मेडिकल कॉलेजची स्थापना जगन्नाथ नाना शंकरशेठ यांच्या मदतीने केलेली आहे हे लक्षात ठेवा. आणि हे तेच मित्रांनो कॉलेज आहे ज्यामध्ये डॉक्टर भाऊदाजी लाड यांनी काय रे मेडिकलची पदवी घेतलेली आहे. त्यानंतर 1822 ला खूप इम्पॉर्टंट
PYQ आलेला आहे, बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी. आणि या सोसायटीचे मित्रांनो सचिव सेक्रेटरी कोण होते मित्रांनो, बाळशास्त्री जांभेकर होते. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी. आणि याच मित्रांनो 1840 मध्ये काय केलं, बोर्ड ऑफ एज्युकेशन म्हणजे काय, बोर्ड ऑफ एज्युकेशन मध्ये रूपांतर करण्यात आलेलं आहे. ठीक आहे. 1862 ला मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये पहिल्यांदा BA ची परीक्षा मित्रांनो घेण्यात आली आणि यामध्ये मित्रांनो एकूण 6 विद्यार्थी पास झाले होते. 6 विद्यार्थ्यांनी काय केली होती, परीक्षा दिली होती. त्यातल्या 4 लोक पास झाले होते आणि 4 लोक कोण आहेत मित्रांनो, महादेव गोविंद रानडे, भांडारकर, मोडक आणि वागळे. मोरा वाळंबेचं पुस्तक नाही का आपलं मराठीचं, तर मोरा नाही का, मोरा परदेश तसं लक्षात ठेवायचं, मोरा भावा, कळलं का. मोडक, रानडे, वागळे, भांडारकर आणि वागळे असं लक्षात ठेवा. त्यानंतर मित्रांनो महाराष्ट्रामध्ये कोणकोणत्या मिशनरी, ख्रिश्चन मिशनऱ्या होत्या, ख्रिश्चन म्हणण्यापेक्षा सगळ्या मिशनऱ्या कोणकोणत्या होत्या, त्यांचं महाराष्ट्रामध्ये नेमकं काय कार्य होतं ते आपल्याला कार्य या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे मित्रांनो, एकच मिनिट जातात तुम्ही ह्या वाचून घ्या मित्रांनो. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, महाराष्ट्रामध्ये पोर्तुगीज मिशनरी काय रे, ही पोर्तुगीज मिशनरी महाराष्ट्रामध्ये नव्हती, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. या राज्यसेवेला आलेला प्रश्न आहे त्यामुळे मी तिथे टाकलेला आहे, कळलं. आता ख्रिश्चन धर्माचा स्वीकार करणाऱ्या व्यक्ती, खूप इम्पॉर्टंट, आयोग प्रश्न विचारू शकतो म्हणून आपल्याला लक्षात ठेवायचंय. आता मला सांगा, पंडित रमाबाई रानडे यांचं नाव तुमच्या ओळखीचं आहे. त्यानंतर बाबा पद्मनजी नाव यांचं ओळखीचं आहे. नारायण शेषाद्री प्रकरण आपल्याला माहितीये. आता गोरे नाव लक्षात ठेवा, काणे नाव लक्षात ठेवा, नारायण टिळक माहिती आहेत समजा, गोपाळराव जोशी नाव लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो, आणि विष्णू करमरकर आणि मोडक. कळलं का. हे बाकीचे जे ओळखीचे 2-3 आहेत ना, ते नाही जरी लक्षात ठेवलं तरी चालेल, परंतु करमरकर, मोडक, गोरे, काणे आणि जोशी अशा पद्धतीची 4-5 नावं तुम्हाला लक्षात ठेवायची आहेत आणि बाकीची मात्र आपल्या ओळखीची आहेत, पंडित रमाबाई असतील, बाबा पद्मनजी असतील. ठीक आहे. आता प्रारंभीचे समाज सुधारक, आता आपण डायरेक्ट कशावरती आलेलो आहोत, समाज सुधारकाच्या टॉपिक वरती आत्ताशिक आपण आलेलो आहोत. आणि प्रारंभीच्या समाज सुधारकामध्ये मित्रांनो आपलं पहिलं जे श्रीफळ आहे, पहिलं नारळ आहे, ते काय आहे मित्रांनो, श्री जगन्नाथ नाना शंकर शेठ यांच्याबद्दल आपण पाहणार आहोत मित्रांनो. नानांना मित्रांनो काय रे, मुंबईचे शिल्पकार असं म्हटलं जातं आणि अत्रे यांनी त्यांना मुंबईचे अनभिषिक्त सम्राट, कळलं, त्यांना मुंबईचे अनभिषिक्त सम्राट अशा पद्धतीची कार्य उपमा दिलेली आहे. आणि गाडगीळ मित्रांनो, गाडगीळ काय म्हणाले, नाना आधुनिक भारताचे शिल्पकार आहेत, कळलं. आता त्यांचा जन्म मित्रांनो 1803 ला देवज्ञ ब्राह्मण, कळलं का, सोनार जातीमध्ये मित्रांनो, देवज्ञ ब्राह्मण सोनार जातीमध्ये त्यांचा जन्म झालेला आहे आणि मुरबाड ठाण्यामध्ये आहे मित्रांनो, तिथे त्यांचा जन्म गाव आहे, कळलं. आता त्यांचा जवाहिऱ्याचा व्यवसाय होता, वडलोपार्जित. त्यानंतर मित्रांनो बोर्ड ऑफ एज्युकेशनचे ते सदस्य होते. मुंबई विद्यापीठाचे मित्रांनो फेलो म्हणून त्यांनी कार्य केलेत आहे आणि म्युनिसिपल कमिशन जे आहे मित्रांनो, म्युनिसिपल, तर त्याच्यावरती ते सदस्य होते आणि त्यांना जस्टिस ऑफ पीस नावाचा सन्मान देखील मिळालेला आहे, लक्षात ठेवा. आता GIPचं जे रेल्वे मंडळ होतं मित्रांनो, ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वे, तर GIPR जे बोर्ड होते मित्रांनो, त्या रेल्वे मंडळावरती ते सदस्य होते. सगळ्यात महत्वाचं 1822 ला त्यांनी एल्फिन्स्टीनच्या मदतीने बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली आणि मित्रांनो मुंबईची हैद शाळा आणि शाळा पुस्तक मंडळी याची स्थापना देखील 1822 ला झालेली आहे. आणि हा मित्रांनो काय आहे, PYQ आहे, कळलं. आता एल्फिन्स्टन फंड स्थापन केला होता आणि एल्फिन्स्टन फंड मध्ये मित्रांनो 25,000चा निधी नानांनी दिला होता आणि हा देखील मित्रांनो राज्यसेवेला आलेला PYQ आहे, समजलं. ठीक आहे. आणि ह्या फंडचे विश्वस्त कोण होते मित्रांनो, नाना स्वतः होते. आता मित्रांनो आता आपल्या मुंबईमध्ये खूप फेमस असलेलं जे स्कूल ऑफ आर्ट आहे, या जे स्कूल ऑफ आर्टचं मित्रांनो स्थापनेचं जे श्रेय कोणाला जातं, तर ते जगन्नाथ नाना शंकर शेठ यांना जातं, हे आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. ठीक आहे. आता त्यानंतर ग्रँड मेडिकल कॉलेजची स्थापना केली 1845 ला. खूप महत्वाचं, स्टुडंट लिटररी आणि सायंटिफिक सोसायटीची स्थापना त्यांनी मित्रांनो केलेली आहे 1845 ला. त्यानंतर ऍग्रो हॉर्टिकल्चर सोसायटी, हॉर्टिकल्चर सोसायटी मालकमची, ऍग्रो हॉर्टिकल्चर सोसायटी कोणाची मित्रांनो, ऍग्रो हॉर्टिकल्चर सोसायटी ऑफ वेस्टर्न इंडियाची स्थापना ही नानांनी केलेली आहे. त्यानंतर बॉम्बे असोसिएशनची स्थापना 26 ऑगस्ट 1852 ला
काय 26/2/52 कळलं तुम्हाला. 26 ऑगस्ट 1852 ला याची स्थापना झालेली आहे. आपण पाहिलेच आहे संघटनेच्या ह्याच्यामध्ये. त्यानंतर मित्रांनो सती प्रथेला विरोध करण्यासाठी जो ब्रिटिश पार्लिमेंटला मित्रांनो अर्ज केला होता, त्या अर्जावरती राजाराम मोहन रॉय, जगन्नाथ नाना शंकर शेठ आणि मद्रास प्रांताचे अय्यर अशा 3 लोकांच्या काय सह्या होत्या, हे आपण लक्षात ठेवा. त्यानंतर चिंचपोकळीला मित्रांनो काय चिंचपोकळीला त्यांनी गॅस कंपनी स्थापन केली आणि 1861 मध्ये मित्रांनो मुंबई कायदे मंडळाचं सदस्य म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आता लक्षात घ्या, बॉम्बे स्टीम नेव्हिगेशन कंपनीची त्यांनी स्थापना केली. कमर्शियल बँक ऑफ वेस्टर्न इंडिया याची देखील त्यांनी स्थापना केलेली आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, मॉरिशस वरून मित्रांनो ऊसाचं बेनं त्यांनी आयात केलेलं होतं. हा देखील मित्रांनो राज्यसेवेला आलेला PYQ आहे. समजलं. त्यांचा मृत्यू मित्रांनो 1803 ते 1865 हा त्यांचा कार्यकाळ आहे आणि 1865 ला त्यांचा मृत्यू झालेला आहे. समाज सुधारकांच्या बाबतीमध्ये मित्रांनो फार जबाबदारीने मी एक गोष्ट तुम्हाला काळजीपूर्वक सांगतोय, ती म्हणजे अशी, प्रत्येक समाज सुधारकाचं काय करायचं मित्रांनो, वर्ष पाठ करायचं. त्यांचा जन्म कधी झाला आणि त्यांचा मृत्यू कधी झाला एवढं जरी तुम्ही पाठ केलं तरी मित्रांनो तुमचं भरून पावलं, मी असं म्हणेल. कळलं का तुम्हाला. 1803 ते 1865 असं मी तुम्हाला म्हणेल, हे तुम्ही लक्षात ठेवा. 1803 ते 1865. अशा पद्धतीने मित्रांनो कुठल्याही समाज सुधारकांबद्दल तुलनात्मक दृष्टिकोनातून मित्रांनो ज्यावेळेस आपल्याला प्रश्न विचारतो, मला सांगा आता 1866 ला काय झालेलं आहे मित्रांनो, ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना झालेली आहे. आणि तुम्हाला परीक्षेमध्ये जर विचारलं की ईस्ट इंडिया असोसिएशनच्या स्थापनेमध्ये जगन्नाथ नाना यांचा समावेश होतो, तर मित्रांनो काय करायचं, आता 1865 ला त्यांचा मृत्यू झालेला आहे. 1866च्या संघटनेच्या सभेमध्ये मित्रांनो स्थापनेमध्ये त्यांचा समावेश कसा असेल रे, हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे तुलनात्मक दृष्ट्या तुम्हाला जर चारही ऑप्शनचे मित्रांनो त्या समाज सुधारकांचे जन्म आणि मृत्यूचा कालखंड माहित असेल तर तुम्हाला प्रश्न सोडवायला काय सोपं जातं. कुठली घटना कुठल्या काळामध्ये झाली आहे, कुठल्या घटना कुणाच्या काळामध्ये झालेली आहे हे आपल्याला लक्षात राहतं. ठीक आहे. त्यानंतर दुसरी गोष्टी हे आहेत मित्रांनो 1812 ते 1846 या कालखंडामध्ये बाळशास्त्री जांभेकर यांचं काय मित्रांनो हा कालखंड आहे. आणि दुसरे कोण आहेत आपले आवडते बाळशास्त्री जांभेकर. आता महाराष्ट्राचे पहिले इतिहास संशोधक आणि पहिले बाल बृहस्पती म्हटलं जातं त्यांना. कळलं का. त्यांना फर्स्ट बाल बृहस्पती म्हटलं जातं. आणि दुसरे बाल बृहस्पती कोण आहेत ज्याच्यावरती कंबाईनला प्रश्न येऊन गेलेला आहे, ते म्हणजे मित्रांनो कृष्णशास्त्री चिपळूणकर हे दुसरे बाल बृहस्पती आहेत. आणि पहिले बाल बृहस्पती कोण, बाळशास्त्री जांभेकर. त्यांना बाल बृहस्पती का म्हणायचे, कारण ते प्रचंड हुशार होते. त्यांना 5-6 भाषा येत होत्या आणि अगदी कमी लहान वयामध्ये मित्रांनो त्यांच्या बुद्धीचं त्यांनी जी तल्लख बुद्धी आहे ती त्यांनी त्यांच्या अभ्यासामधून दाखवून दिली होती. त्यांना मित्रांनो महाराष्ट्राचे ज्ञानेश्वरीचे आद्य प्रचारक, कळलं, आधुनिक महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनाची गंगोत्री देखील म्हटलं जातं. आणि त्यानंतर मित्रांनो प्रबोधनकारांच्या पिढ्यांचे कालपुरुष, त्यानंतर फर्स्ट मराठी पत्रकार आणि सगळ्यात महत्वाचं फर्स्ट स्त्री शिक्षणाचे पुरस्कर्ते, यावरती मित्रांनो आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. हा PYQ आहे. समजलं. आता त्यांचा जन्म कुठे झाला मित्रांनो, पोंभुर्ले या गावामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे. 1812 ला झालं. आणि विद्यार्थी दशेमध्ये मित्रांनो त्यांनी गणिताचे शिक्षक म्हणून काम केलेलं आहे, हे लक्षात ठेवा. आता ते मित्रांनो मगाशी मी सेक्रेटरी म्हणालो, माफ करा मला, बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीचे डेप्युटी सेक्रेटरी म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. उपसचिव, कळलं. डेप्युटी सेक्रेटरी म्हणून मित्रांनो बाळशास्त्री जांभेकरांनी काम केलेलं आहे. मित्रांनो सगळ्यात महत्वाचं अक्कलकोटच्या युवराजाचे शिक्षक म्हणून त्यांनी कार्य केलेलं आहे. आणि एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये असिस्टंट प्रोफेसर म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. कळलं का. हे पहिले असिस्टंट प्रोफेसर आहेत. आणि अक्कलकोटच्या राजाचे शिक्षक म्हणून मित्रांनो यावरती आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. हा PYQ आहे. कळलं का. जगन्नाथ नाना अतिशय महत्वाचे, बाळशास्त्री जांभेकर अतिशय महत्वाचे. हे 2 समाज सुधारक आपल्याला ऑरला टाकून जमणार नाहीत. आता बाळशास्त्री जांभेकर यांची विद्यार्थी कोण, भाऊ दाजी लाड, दादाभाई नौरोजी हे काय मित्रांनो त्यांचे विद्यार्थी आहेत. आणि मुंबई इलाख्यामध्ये मित्रांनो मराठी शाळेचे इन्स्पेक्टर म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली होती. आणि शिक्षकांच्या अध्यापक वर्गाचे संचालक म्हणून देखील त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. सगळ्यात महत्वाची गोष्ट, जांभेकरांनी मित्रांनो ज्ञानेश्वरीची पहिली छापील आवृत्ती प्रकाशित केलेली आहे. आणि दर्पण जे वृत्तपत्र आहे मित्रांनो 6 जानेवारी 1832 ही तारीख लक्षात ठेवा.
दर्पणकार म्हणजे आपल्या मराठी वृत्तपत्राचे जनक जर कोण असतील तर हे बाळशास्त्री जांभेकर आहेत. आणि 6 जानेवारी 1832ला हे द्विभाषिक म्हणजे डावी बाजू इंग्रजीमध्ये, उजवी बाजू मराठीमध्ये मित्रांनो अशा पद्धतीचे वृत्तपत्र मॅसेंजर प्रेस या ठिकाणी कार्य छापण्यात येत होतं. आणि मित्रांनो याचं शीर्षक काय लक्षात ठेवायचं, खूप महत्वाचं आहे. शीर्षक म्हणण्यापेक्षा काय म्हणेन मी, दर्पण मध्ये विद्या हेच बळ, अतिशय फेमस अशा पद्धतीचा हा लेख कार्य आला होता. आणि हा PYQ आहे मित्रांनो, आयोगाने यावरती प्रश्न विचारलेला आहे. त्यानंतर मित्रांनो दिग्दर्शन नावाचं मासिक, त्याचे जनक आणि संपादक कोण आहेत तेच आहेत. आणि 1840ला याचं संपादन त्यांनी केलेलं आहे. दर्पण आणि दिग्दर्शन, दर्पण आणि दिग्दर्शन, दर्पण आणि दिग्दर्शन ही दोन जी वृत्तपत्र आहेत मित्रांनो, ही दोन्ही वृत्तपत्र आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायची आहेत, बाळशास्त्री जांभेकरांचे आहेत. त्यानंतर मित्रांनो बॉम्बे नेटिव्ह जनरल लायब्ररी आणि नेटिव्ह इम्प्रुव्हमेंट सोसायटीची त्यांनी स्थापना केली. कळलं. त्यानंतर मित्रांनो 1830ला बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीचे डेप्युटी सेक्रेटरी आणि नंतर ते सेक्रेटरी देखील झालेले आहेत. आणि जांभेकरांना मित्रांनो राजाराम मोहन रॉय यांच्या कार्याची माहिती होती, हे आपण लक्षात ठेवा. आता दर्पणची भाषा ही भिकार होती अशा पद्धतीची टीका ती ग्रत्य माडखोलकरांनी केलेली आहे. कळलं का. माडखोलकरांचं एक सांगू का तुम्हाला, त्यांनी सगळ्यावर नाव ठेवलं, सगळ्यांना नाव ठेवले आहेत माडखोलकरांनी सगळ्यांना नाव ठेवलेले आहेत. कळलं. आणि त्यांचा मृत्यू मित्रांनो वयाच्या 28व्या वर्षी त्यांचा मृत्यू झालेला आहे. त्यांचा वयाच्या 28व्या वर्षी मित्रांनो काय मृत्यू झाला आहे. आणि त्यांना पदवी कार्य जस्टिस ऑफ पीस नावाची पदवी देण्यात आलेली आहे. आणि बनेश्वर या ठिकाणी कार्य त्यांचा मृत्यू झाले आहे. आता शेषाद्री प्रकरण काय आहे मित्रांनो, नारायण आणि श्रीपती शेषाद्री नावाचे दोन भाऊ होते मित्रांनो, त्यांना कार्य ख्रिश्चन होण्यापासून त्यांनी वाचवलं होतं, हे देखील आपण लक्षात ठेवा. आणि जगन्नाथ नानांना देखील मित्रांनो ख्रिश्चन होण्यापासून कुणी बाळशास्त्री जांभेकरांनीच वाचवलेलं आहे. आता दादाभाई नौरोजी यांनी मित्रांनो अतिशय बुद्धिमान, अर्वाचीन विद्या विकुटमणी आणि प्रख्यात पंडित अशा पद्धतीचं कौतुक कुणाच केलेलं आहे, बाळशास्त्री जांभेकरांचं केलेलं आहे. न्यायमूर्ती चंदावरकर मित्रांनो पश्चिम भारतातील आद्य ऋषी अशा पद्धतीचं कार्य मित्रांनो त्यांना गौरवोद्गार हे चंदावरकर यांनी काढलेले आहेत. आणि सनातनी ब्राह्मण, जे सनातनी पुण्यातले ब्राह्मण होते ते काय म्हणाले, आमच्या शापाने बाळशास्त्री मेला अशा पद्धतीची टीका कोणी केली आहे, त्या सनातनी पुण्यातल्या ब्राह्मणांनी केलेली आहे. सगळ्यात महत्वाचं इंदू प्रकाश, राजकीय ऋषी आणि भारतातील आद्य कवी. कळलं. राजकीय ऋषी आणि भारतातील आद्य कवी हे लक्षात ठेवा. आता त्यांची ग्रंथ संपदा, आयोगाचं आवडतं जर पुस्तक कुठलं असेल तर मित्रांनो शून्यलब्धी नावाचं पुस्तक आहे. आणि यावरती आयोगाने वारंवार प्रश्न विचारलेला आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. हा PYQ आहे. त्यानंतर बालव्याकरण, सारसंग्रह, ज्योतिषशास्त्र, नीतिकथा, हिंदुस्थानचा इतिहास, इंग्लंड देशाची बखर खंड 1 आणि 2 आणि शून्यलब्धी गणित अशा पद्धतीची कार्य त्यांची ग्रंथ संपदा होती, ही आपल्याला लक्षात घ्यावी लागेल. ठीक आहे. त्यानंतर मित्रांनो पुढे पाहूया. महत्वाचे जे समाजसुधारक आहेत मित्रांनो ते आहेत दादोबा पांडुरंग तर्खडकर. आणि तर्खडकरांचं जे कार्यकाळ आहे मित्रांनो 1814 ते 1882 इतका आहे. आणि मित्रांनो तर्खडकरांना आद्य मराठीचे कार्य व्याकरण करते असं म्हटलं जातं. आणि त्यांनी मानव धर्म सभा, परमहंस सभा आणि ज्ञानप्रसारक सभेची कार्य स्थापना केलेली आहे. त्यांचा जन्म मित्रांनो मुंबई या ठिकाणी 1814 झालेला आहे. आणि केकावली म्हणजे मोरोपंत नावाचे एक मित्रांनो फार मोठे कवी, बारामतीचे बघा हे मोरोपंत. आणि मोरोपंतांनी मित्रांनो कार्य केकावली नावाचा कार्य अतिशय त्या काळातला गाजलेला असा ग्रंथ लिहिलेला आहे. 13व्या वगैरे शतकातले असतील हे संत, म्हणजे हे, तर त्यांनी केकावली नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे. आणि या ग्रंथावरती मित्रांनो टीका, कळलं का, या केकावली ग्रंथावरती मोरोपंतांच्या टीका मित्रांनो यशोदा पांडुरंगी नावाने एक समीक्षात्मक टीका ही कुणी रे दादोबा पांडुरंग तर्खडकरांनी केलेली आहे, लक्षात ठेवा. आता तर्खडकर जे घराणं आहे मित्रांनो वसईच्या तर्खड या गावचं आहे. आणि त्यांना दोन बंधू आहेत मित्रांनो, एक तर भास्करराव. आता भास्करराव तर्खडकर कोण आहेत मित्रांनो, त्यांनी हिंदू या टोपण नावाने लिखाण केलेलं आहे. आणि त्यांचे दुसरे भाऊ म्हणजे डॉक्टर आत्माराम पांडुरंग तर्खडकर, हे तेच आत्माराम पांडुरंग तर्खडकर आहेत मित्रांनो, ज्यांनी प्रार्थना समाजाचं अध्यक्षपद 1867 साली मुंबई या ठिकाणी भूषवलेलं आहे. समजलं. ठीक आहे. त्यानंतर मित्रांनो प्रारंभी माळवा संस्थानचे ते काय होते रे, नवाबाचे शिक्षक होते. आणि नंतर जावरा संस्थानचे शिक्षक होते. लक्षात ठेवा. अक्कलकोटचे शिक्षक कोण मित्रांनो, बाळशास्त्री जांभेकर. आणि जावरा संस्थानचे कोण रे मित्रांनो, दादोबा पांडुरंग तर्खडकर. लक्षात आलं. असं काय करायचं, पॅरलली लक्षात ठेवायचं कुणाचं कोण आहे.
त्यानंतर मित्रांनो सुरतला ज्यावेळेस त्यांची बदली झाली त्यावेळेस त्यांनी 1844 ला मानव धर्म सभेची स्थापना केली, हे आपण संस्थेमध्ये पाहिलेलं आहे. 1846 ला ट्रेनिंग कॉलेजचे ते डायरेक्टर होते आणि मित्रांनो भिल्लांचं बंड त्यांनी मोडून काढलं म्हणून त्यांना कार्य अहमदनगरला ते डेप्युटी कलेक्टर म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती आणि तिथं कार्य करत असताना त्यांनी भिल्लांचं बंड मोडून काढलं म्हणून मित्रांनो त्यांना राव बहादूर ही पदवी ब्रिटिशांनी दिलेली आहे. त्यानंतर मित्रांनो मराठी भाषेचे पाणिनी अशा पद्धतीची त्यांना बिरुद म्हणजे काय उपमा ही कार्य देण्यात आलेली आहे. त्यांचं आत्मचरित्र मित्रांनो अव्वल इंग्रजी युगातलं पहिलं अशा पद्धतीचं आहे, परंतु ते त्यांना पूर्ण करता आलं नाही, त्यांनी ते अपूर्णच ठेवलेलं आहे. आता ज्ञान प्रसारक सभेची स्थापना मित्रांनो 1848 ला PYQ आहे, लक्षात ठेवा, खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. ज्ञान प्रसारक सभेची 1848 ला मुंबई एल्फिन्स्टन कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी स्थापना केलेली आहे आणि या ज्ञान प्रसारक सभेचे अध्यक्ष कोण होते? स्वतः दादोबा होते. परंतु यांचा उद्देश काय होता मित्रांनो? देश बांधवामध्ये ज्ञानाचा प्रसार करायचा आणि सामाजिक जागृती घडवून आणायची अशा पद्धतीच्या उद्दिष्टाने कार्य ज्ञान प्रसारक सभेची 1848 ला स्थापना केली. आता परमहंस सभा जी आहे मित्रांनो 1849 याची मुंबईमध्ये स्थापना करण्यात आली आणि याचं जे परमहंस सभेचं सगळं जो कार्यकाळ म्हणजे जे कामकाज आहे मित्रांनो त्यासाठी त्यांनी काय केलं होतं? धर्मविवेचन नावाचा एक ग्रंथ, कळलं का? धर्मविवेचन नावाचा ग्रंथ त्यांनी लिहिला आणि मित्रांनो जगद्वासी आर्य या टोपण नावाने हा ग्रंथ लिहिलेला आहे, लक्षात ठेवा. आता त्यांची ग्रंथ संपदा जर आपण पाहायची झाली ते मराठी भाषेचं व्याकरण लिहिलं, धर्मविवेचन लिहिलं, सगळ्यात महत्वाचं जातीभेद विवेचन कोणाचं? बाबा पद्मजी यांचं आहे, बाबा पद्मजी, कळलं. आणि धर्मविवेचन कोणाचं? दादोबा पांडुरंग तरखडकरांचं आहे. त्यानंतर शिशुबोध मित्रांनो शिशुबोध हे त्यांचंच आहे. त्यानंतर यशोदा पांडुरंग आणि परमहंसिक ब्रह्मधर्म हे देखील खूप महत्वाचं आणि PYQ असलेलं पुस्तक आहे मित्रांनो. आयोग आणि यावरती एकदा प्रश्न राज्यसेवेला विचारलेला आहे. त्यांचं स्वतःच आत्मचरित्र त्यांनी लिहिलं परंतु ते अपूर्ण राहिलेलं हे लक्षात ठेवा. सगळ्यात इम्पॉर्टंट काय आहे? डॉक्टर आत्माराम पांडुरंग तरखडकर जे आहेत मित्रांनो हे ग्रँड मेडिकल कॉलेजचे कार्य पहिले ग्रॅज्युएट होते, ते मुंबईचे शेरीफ देखील होते आणि सगळ्यात महत्वाचं बॉम्बे रॉयल ऍसिटिक सोसायटीचे ते उपाध्यक्ष होते, हे देखील आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. समजलं? ठीक आहे. त्यानंतर पुढचे महत्वाचे जे समाजसुधारक आहेत ते कोण आहेत? गोपाळ हरी देशमुख. आणि गोपाळ हरी देशमुखांनाच मित्रांनो लोकहितवादी म्हटलं जातं आणि त्यांचं जे घराणं आहे हे रत्नागिरीच्या पावस या ठिकाणचं आहे आणि 18 फेब्रुवारी 1823 ला त्यांचा जन्म झाला. आता ते देशमुख जरी लावत असले मित्रांनो तरी त्यांचं खरं आडनाव जे आहे हे सिद्धे आहे, सिद्धे, कळलं तुम्हाला? सिद्धे. आणि मित्रांनो अहमदाबाद या ठिकाणी 10 वर्ष स्मॉल कॉज कोर्टाचे न्यायाधीश म्हणून कार्य त्यांनी काम केलेलं आहे. आता जस्टिस ऑफ पीस असेल किंवा राव बहादूर असेल मित्रांनो अशा पद्धतीच्या पदव्या त्यांना मिळालेल्या आहेत. आणि मुंबई कायदे आणि काउन्सिलचे मित्रांनो कार्य मुंबईच्या कायदे काउन्सिलचे ते सभासद देखील होते. सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा, भाऊ महाजनांचं प्रभाकर नावाचं वृत्तपत्र आहे आणि या वृत्तपत्रामध्ये शतपत्रे 108 शतपत्रे कार्य त्यांनी लिहिलेली आहेत. कळलं? शतपत्रे हे कोणाचं? देशमुखांचं आहे असं तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर मित्रांनो ग्रामरचना नावाचा त्यांचा एक ग्रंथ आहे आणि लक्ष्मीज्ञान नावाचा ग्रंथ आहे आणि यामध्ये भारतीय शेती व व्यापार कसा रसातळाला गेला याचं विश्लेषण त्यांनी केलेलं आहे, हे लक्षात ठेवा. आणि आमची लक्ष्मी विलायतेच निघाली हा मित्रांनो आयोगाने खूप वेळा विचारलेला PYQ आहे आणि अशा पद्धतीचे वर्णन हे लक्ष्मीज्ञान नावाच्या ग्रंथामध्ये कार्य देशमुखांनी केलेलं आहे. समजलं? त्यानंतर मित्रांनो इंदू प्रकाश कोणाचं वृत्तपत्र आहे? विष्णू शास्त्री पंडितांचं आहे. यामध्ये त्यांनी लेखन केलं आणि लोकहितवादी मित्रांनो हे काय आहे? त्यांचं मासिक होतं, 1882 ला त्यांनी सुरू केलं. सगळ्यात महत्वाचं आयोगाचा PYQ स्टार करून ठेवा, ग्रंथालय चळवळ त्यांनी महाराष्ट्रामध्ये सुरू केलेली आहे. आणि मित्रांनो आपल्या भारतामध्ये पार्लिमेंट असावी अशा पद्धतीची संसद असावी अशी मागणी कुणी रे? लोकहितवादी देशमुख यांनी केलेली आहे. आणि सगळ्यात महत्वाचं 1877 ला भरलेला जो दरबार आहे मित्रांनो कोणाच्या काळामध्ये? लिटनच्या काळामध्ये दिल्ली या ठिकाणी भरलेला दरबार म्हणजे संसदच आहे अशा पद्धतीचं कार्य नोंद कोणी घेतली? गणेश वासुदेव जोशी यांनी केलेलं आहे. परंतु भारतामध्ये संसद असावी अशी मागणी कोणी केली? देशमुखांनी केली. हा फरक तुम्हाला समजला का? कळलं? ठीक आहे. त्यानंतर मित्रांनो सामाजिक विचार काय? ग्रंथ प्रामाण्यास त्यांचा विरोध होता. त्यानंतर पुनर्विवाहाचा म्हणजे कार्य विधवा पुनर्विवाहाचा त्यांनी आग्रह केलेला आहे. आता सुधारक, बालविवाहापेक्षा सती बरी असा कठोर लेख मित्रांनो कार्य त्यांनी सुधारक कोणाचं रे? आगरकरांचं आहे. लक्षात आलं? आता हितेछू नावाचं वृत्तपत्र त्यांचंच आहे, लक्षात ठेवा.
आता ब्रिटिश राजवटीचं काय रे त्यांनी समर्थन केलेलं आहे हे लक्षात घ्यायचं आहे. तुम्हाला जर परीक्षेमध्ये विचारलं तर अशा पद्धतीचं स्टेटमेंट थोडंसं काळजीपूर्वक वाचायचं. इंदू प्रकाश मधून मित्रांनो त्यांनी शिंदे, होळकर, गायकवाड आणि छत्रपतींची वंशावळ प्रकाशित केली हे लक्षात ठेवा. आणि लोकहितवादी मित्रांनो पृथ्वीराज चव्हाणचा इतिहास त्यांनी हा ग्रंथ लिहिला. सौराष्ट्रचा इतिहास अशा पद्धतीचा त्यांनी ग्रंथ लिहिलेला आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट मी तुम्हाला आर्य समाजाच्या वेळेस देखील सांगितली आहे. आर्य समाजाची स्थापना कधी झाली रे मित्रांनो? 1875 ला झाली. कुठं झाली? मुंबईला झाली. परंतु मुंबई मधल्या सनातनी लोकांनी त्यांना विरोध केला. म्हणून मित्रांनो लाहोरला त्यांनी 1877 ला काय केलं? आर्य समाजाच्या शाखेचं स्थलांतर केलं. आणि मित्रांनो मुंबईमध्ये ती एक जी शाखा उरली त्या उरलेल्या शाखेचं अध्यक्षपद कोणी भूषवलेलं आहे मित्रांनो? हे लोकहितवादी देशमुख यांनी भूषवलेलं आहे, लक्षात घ्या. आता थिओसॉफिकल सोसायटी ऑफ इंडिया, थिओसॉफिकल सोसायटी मित्रांनो ऑलकॉट आणि काय रे रशियन आणि अमेरिकन कर्नल ऑलकॉट आणि ब्लॅटवस्की नावाचे जे दोन रशियन आणि अमेरिकन व्यक्ती होते मित्रांनो, त्यांनी थिओसॉफिकल सोसायटी ऑफ इंडियाची स्थापना केली. आणि त्याचे मुंबई शाखेचे अध्यक्ष कोण होते मित्रांनो? हे देखील देशमुख होते. ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवा. आता इंग्लंडमध्ये पार्लिमेंटरी फायनान्स कमिटीच्या पुढे मित्रांनो साक्ष देण्यासाठी त्यांना बोलवलं होतं. परंतु समुद्र पर्यटनाच्या बंधनामुळे काय ते गेले नाहीत. आता त्यांच्यावरती विविध ज्ञानविस्तार हे मित्रांनो ल.ना. पांगीरकर, कळलं का? ल.ना. पांगीरकर यांचं पुस्तक वृत्तपत्र आहे. आणि या वृत्तपत्राने त्यांच्यावरती प्रचंड टीका केली आहे. आता लोकहितवादी देशमुख यांच्या मित्रांनो ग्रंथ संपदेबद्दल जर बोलायचं झालं तर पानिपतची लढाई, कलियुग असेल, गीता तत्व, स्थानिक स्वराज्य व्यवस्था, लक्षात ठेवा, आगम प्रकाश, गुजरात देशाचा, उदयपूरचा, लंकेचा आणि हिंदुस्थानचा इतिहास, अशा पद्धतीचे मित्रांनो इतिहासावरती त्यांनी प्रचंड लिखाण केलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर मित्रांनो पुढचे महत्वाचे समाजसुधारक म्हणजे कोण आहेत? डॉक्टर भाऊ दाजी लाड. भाऊ दाजी लाड यांना मित्रांनो धन्वंतरी अशा पद्धतीने म्हटलं जातं. त्यांनी कुष्ठरोगावरती काय औषध शोधून काढलं होतं. त्यांचा जन्म मित्रांनो 7 सप्टेंबर 1824 ला सारस्वत ब्राह्मण कुटुंबामध्ये झालेला आहे. आणि मांजरे मित्रांनो गोवा या ठिकाणी आहे. पेडणेच्या तिथे आहे बघा जवळ. पेडणे या गावाच्या बाजूलाच मांजरे नावाचं छोटस गाव आहे. सगळ्यात इम्पॉर्टंट ते बुद्धिबळपटू होते, लक्षात ठेवा. आयोगाला असे आडम-तडम प्रश्न विचारायला आवडतं. तुम्हाला परीक्षेमध्ये एखाद्या समाजसुधारकाबद्दल लईच जर त्याला प्रश्न काढणाऱ्याला कंटाळा आला तर ते डायरेक्ट विचारू शकतात की खालीलपैकी कोणते समाजसुधारक हे उत्तम बुद्धिबळपटू होते. ते हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. कळलं तुम्हाला? जे लोकांना माहिती ते तर आपल्याला माहितच पाहिजे, परंतु एखादी आडम-तिडम गोष्ट आपल्याला माहित पाहिजे म्हणजे आपल्याला एकचा अधिकचा हातचा मार्क लोकांपेक्षा मिळतो. त्यानंतर मित्रांनो त्यांनी बालकन्या हत्ये संदर्भामध्ये मित्रांनो निबंध लिहिला होता. आणि त्या निबंधाचं बक्षीस त्यांना 600 रुपये मिळालं होतं, लक्षात ठेवा. आणि निबंध काय होता? स्त्री बाल हत्या नावाचा हा बालकन्या हत्येच्या संदर्भामध्ये निबंध होता. आणि त्यांनी स्त्री बाल हत्या नावाचा हा ग्रंथ देखील लिहिलेला आहे. ग्रंथपालाची नोकरी त्यांनी केलेली आणि ग्रँट मेडिकल कॉलेजला मित्रांनो त्यांनी ऍडमिशन घेतलेलं आहे. आणि पहिल्या बॅचचे जे सगळे डॉक्टर पोरं होते त्यामध्ये आत्माराम पांडुरंग तरखडकर होते आणि मित्रांनो भाऊदाजी लाड देखील होते. हे सगळे लोक काय रे त्या पहिल्या बॅचचे विद्यार्थी आहेत. 1851 ला मित्रांनो काय रे ग्रँट मेडिकल कॉलेज सोसायटीची एक संस्था त्यांनी स्थापन केली. आणि या संस्थेचं अध्यक्षपद कोणी भूषवलेलं आहे? हे भाऊदाजी लाड यांनी भूषवलेलं आहे. सगळ्यात महत्वाचं आयोगाचा आवडता प्रश्न खूप वेळा विचारलेला आणि PYQ म्हणजे बॉम्बे असोसिएशनचे चिटणीस, सेक्रेटरी, सचिव कोण मित्रांनो? भाऊदाजी लाड. समजलं? ब्रिटिश पार्लिमेंटला त्यांनी केलेला अर्ज म्हणजे भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासाचं पहिलं पान आहे अशा पद्धतीचं वर्णन त्यांनी केलं होतं. आणि 3000 लोकांच्या सह्या काय रे त्या अर्जावरती होत्या. त्यानंतर बॉम्बे पेपर मॅन्युफॅक्चर कंपनीची त्यांनी स्थापना केली कागद निर्मितीसाठी. समजलं? त्यानंतर बोर्ड ऑफ एज्युकेशनचे मित्रांनो ते सभासद होते. आणि एल्फिन्स्टन फंडचे देखील विश्वस्त होते. आणि एल्फिन्स्टन फंड कोणी स्थापन केला होता मित्रांनो? जगन्नाथ नानांनी केला होता. नानांनी किती पैसे दिले रे? 25,000 रुपये दिलेले आहेत. तुम्हाला जर ऑप्शन मध्ये जगन्नाथ नाना हे जर पर्याय असेल आणि तुम्हाला जर तुक्का मारायचा असेल आणि तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर येत नाही, तुम्हाला काहीच माहित नाही, त्यावेळेस धचा मा करण्यापेक्षा मित्रांनो तुम्ही काय करायचं? जगन्नाथ नाना शंकर शेठ हे ऑप्शन मारून पाहायचं. कारण मित्रांनो इतर लोकांच्या तुलनेमध्ये तुम्हाला जर नानांचं जर कार्य मोठं वाटत असेल त्या ऑप्शन मध्ये इतर जे 3 पर्याय तुम्हाला जर नाना एवढे मोठे वाटत नसतील तर त्या प्रश्नाचं उत्तर हे मोस्ट प्रोबेबली जगन्नाथ नानाच असतं. हे कधी आहे? ज्यावेळेस तुम्हाला काहीच माहित नाही, तुम्हाला आठवतच नाही, तुम्हाला येतच नाही आणि हवेतला प्रश्न आहे, अशा वेळेस मित्रांनो इतकं मोठं कार्य जगन्नाथ नानांचं आहे. मुंबई प्रांतामध्ये मित्रांनो त्या काळामध्ये जगन्नाथ नानांनी प्रचंड कार्य केलेलं आहे. सगळे समाज सुधारकांना
सगळ्यांना जे मदत त्या काळामध्ये त्यांनी केलेली आहे. ठीक आहे. त्यानंतर मित्रांनो नाट्यरसिक विष्णुदास भावेंना त्यांनी मुंबईमध्ये आश्रय दिलेला आहे, भाऊदाजी लाड. त्यानंतर नेटिव्ह जनरल लायब्ररी मुंबईचे अध्यक्ष कोण? भाऊदाजी लाड. त्यानंतर मित्रांनो विनोबाई आणि पांडुरंग करमरकर यांचा विवाह म्हणजे विनोबाई या विधवेशी मित्रांनो पांडुरंग करमरकर नावाच्या व्यक्तींनी विवाह केला होता आणि या विवाहाच्या वेळेस मित्रांनो उपस्थित कोण होते रे? भाऊदाजी लाड होते, हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर मुंबई विद्यापीठाचे 1857 पासूनचे संस्थापक सदस्य हे कोण आहेत मित्रांनो? भाऊदाजी लाड आहेत. मुंबई विद्यापीठात संस्कृत विषयामध्ये पहिलं प्राइज म्हणून भाऊदाजी लाड ही शिष्यवृत्ती आजही दिली जाते आणि त्याचं 170 रुपये प्राइज आहे, लक्षात ठेवा. रॉयल ॲसिटेक सोसायटीचे ते सदस्य होते. आणि भांडारकर काय म्हणतात मित्रांनो? ज्यांना 2000 वर्षापूर्वीचा इतिहास संशोधन करायचा आहे त्यांनी भाऊंचे संदर्भ वाचावे, अशा पद्धतीचं काय रे वर्णन हे मित्रांनो भाऊंबद्दल केलेलं आहे. सगळ्यात महत्वाचं, भाऊंना फक्त 50 वर्षाचं आयुष्य मिळालं आणि 31 मे 1874 ला त्यांचं निधन झालं. आणि मुंबई मधल्या वाचनालय चळवळीचे उद्गाते, कळलं का, असं त्यांना म्हटलं जातं मुंबई मधल्या. आणि मित्रांनो मुंबई मधल्या महाराष्ट्रातल्या ग्रंथालय चळवळीचे काय जनक कोण आहेत? हे देशमुख आहेत, लोकहितवादी देशमुख, हे लक्षात ठेवा. हा फरक तुम्हाला लक्षात घ्यावा लागेल. आणि मॅक्स मुलर काय म्हणतो मित्रांनो? हा इतिहास अभ्यासक आहे इंग्रजांचा. त्यांनी जे थोडं लिहिलं आहे ते हजारो पानापेक्षा जास्त मूल्यवान आहे. कळलं? अशा पद्धतीचं वर्णन कोणी? मॅक्स मुलरने केलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट एक लिहून ठेवा, मी लिहिले तुम्हाला दिले त्या ठिकाणी. तरी देखील ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना मित्रांनो 1866 ला झालेली आहे. आणि या ईस्ट इंडिया असोसिएशनचे मित्रांनो काय रे? मुंबई शाखेचे अध्यक्ष कोण आहेत? तुम्हाला मुंबई शाखेचे अध्यक्ष कोण आहेत मित्रांनो? भाऊदाजी लाड, हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढे पाहतोय आपण बाबा पदमनजी. आता बाबा पदमनजी मित्रांनो 1831 ते 1906 हा त्यांचा 1831 ते 1906 इतका त्यांचा कालखंड आहे. आणि बाबा पदमनजी यांचं मुळे आडनाव आहे, कळलं का. आणि कासार ही उपजात होती मित्रांनो आणि या उपजातीमध्ये त्यांचा जन्म झालेला आहे. आणि बेळगाव, बाबा बेळगाव असं लक्षात ठेवू शकता. मित्रांनो ते काय रे? बेळगाव या ठिकाणी त्यांचा जन्म झालेला आहे. परंतु डॉक्टर विल्सन नावाच्या मित्रांनो जे ख्रिश्चन काय होते, विचारवंत होते, त्यांच्या व्याख्यानाने मित्रांनो काय रे त्यांचं मत परिवर्तन झालं आणि त्यांनी 1854 ला काय रे ख्रिश्चन धर्म स्वीकारलेला आहे. आणि त्यांची जी पहिली पत्नी होती त्यांच्या पहिल्या पत्नीला त्यांनी काय केलं मित्रांनो? घटस्फोट दिलेला आहे. आता यामध्ये काय लक्षात ठेवायचं की अरुणोदय नावाचं त्यांनी काय केलेलं आहे मित्रांनो? आत्मचरित्र लिहिलं. आता अरुणोदय हे वृत्तपत्र कोणाचं? काशीनाथ फडकेंचं. अरुणोदय हे आत्मचरित्र कोणाचं? बाबा पदमनजींचं. कळलं का? 2 अरुणोदय आहेत आपल्याकडे इतिहासामध्ये, लक्षात आलं का तुम्हाला? ठीक आहे. त्यानंतर मित्रांनो ब्राह्मणांचं कसब या मित्रांनो महात्मा फुले यांच्या पुस्तकाला काय रे त्यांनी प्रस्तावना दिलेली आहे. आणि आधुनिक मराठी ख्रिस्ती वाङ्मयाचे जनक म्हणून काय रे त्यांना ओळखलं जातं. आणि त्यांनी मग काही नियतकालिका संपादित केलेली आहेत, कळलं का. त्यांनी मग आता कुठली येत आहे? उदयप्रभा, ऐक्यदर्शन पत्रिका, सत्यदीपिका, आयोगाने प्रश्न विचारला PYQ, प्रबोधय, कुटुंब मित्र आणि सत्यवादी, अशा पद्धतीचे काय आहे तर सगळी त्यांची नियतकालिका आहेत. आणि यमुना पर्यटन मित्रांनो काय ही मराठीतली पहिली कादंबरी आहे. आणि या कादंबरीमध्ये हिंदू विधवा स्त्रियांचं दुःख काय केलेलं आहे? मांडलेलं आहे, लक्षात ठेवा. यमुना पर्यटन ही काय रे तुम्हाला कादंबरी लक्षात ठेवावी लागेल. आणि त्यांनी धर्मविवेचन नावाचं पुस्तक देखील लिहिलेलं आहे. दादोबा पांडुरंग तरखडकरांनी देखील लिहिलं आणि ह्यांनी देखील लिहिलेलं आहे, लक्षात ठेवा. कळलं? आता त्यांचे आहेत मित्रांनो इतर ग्रंथ, अभ्यास, हिंदू लोकांच्या सणाविषयी निबंध, कुटुंबाची सुधारणा, व्यभिचार निषेधक बोध आणि निबंधमाला. एक लक्षात ठेवा मित्रांनो, निबंधमाला हे वृत्तपत्र आहे आणि ते विष्णू शास्त्री चिपळूणकरांचं आहे. आणि निबंधमाला हा ग्रंथ आहे हा बाबा पदमनजी यांचा आहे, लक्षात आलं? ठीक आहे, व्हेरी गुड. आता त्यांचे काही निबंध फेमस आहेत ते म्हणजे स्त्री विद्याभ्यास निबंध, स्वदेशी प्रीती निबंध आणि बाजीराव पेशव्यांच्या अंमलात मराठी राज्याची स्थिती, अशा पद्धतीचे काय निबंध आहेत. हे लक्षात ठेवलं तरी नाही लक्षात ठेवलं तरी चालेल, इतकं किचकट आयोग विचारणार नाही. जस्ट काय करा, डोळ्याकडून घातलं तर चालेल. आता हे ग्रंथ देखील 4-5 दिलेले आहेत. हे काय म्हणजे कन्व्हेन्शनल ग्रंथ नाही आहेत की ते तुम्ही लक्षात ठेवायचे, परंतु यमुना पर्यटन तुम्ही लक्षात ठेवा, उदयप्रभा, सत्यदीपिका हे 2 देखील तुम्हाला लक्षात ठेवावे लागतील. आणि अरुणोदय नावाचं आत्मचरित्र लिहिलं हे तरी तुम्हाला एक 3-4 वाक्य ही तुम्ही लक्षात ठेवणं अपेक्षित आहे. ठीक आहे. त्यानंतर मित्रांनो
पुढे जर पाहायचं झालं होतोय मित्रांनो भाऊ महाजन यांच्याबद्दल, आणि मित्रांनो भाऊ महाजन जे आहेत मित्रांनो यांच्याबद्दल पाहायचं झालं तर गोविंद विठ्ठल महाजन कुंटे, त्यांचं महाजन म्हणतात परंतु त्यांचं कुंटे आडनाव होतं. आणि मित्रांनो प्रभाकर, धूमकेतू आणि ज्ञानदर्शन अशा पद्धतीचे काय रे 1, 2 आणि 3 अशी 3 काय आहेत मित्रांनो त्यांची नियतकालिका आहेत. आणि या तिन्ही नियतकालिकावरती गट क मुख्य परीक्षा 2000 काय रे 24 ला प्रश्न आलेला आहे. गट क 2024. समजलं. प्रभाकर, धूमकेतू आणि ज्ञानदर्शन 3 लक्षात ठेवा. भाऊ महाजनांबद्दल तुम्ही काही जरी नाही लक्षात ठेवलं, एवढं 3 जरी लक्षात ठेवलं तरी बाद झालं, कारण आयोग ह्याच्यावरतीच प्रश्न विचारतोय. भाऊ महाजनांचं नाव लक्षात ठेवा, गोविंद विठ्ठल महाजन कुंटे. कळलं? ठीक आहे. त्यानंतर 1841 ला प्रभाकर हे वृत्तपत्र होतं, आणि या प्रभाकर वृत्तपत्रामध्ये प्रतापसिंह प्रकरण जे आहे सातारचं ते प्रकरण त्यांनी उचलून धरलं, आणि फ्रेंच राज्यक्रांतीची लेखमाला देखील याच्यामध्ये त्यांनी काय केली होती, चालवली होती. आणि ब्रिटिशांना प्रखर विरोध त्यांनी केला, आणि ग्रेट ब्रिटन देशाची राजनीती अशा पद्धतीची लेखमाला ती त्याच्यामध्ये चालवली आहे. ज्ञानदर्शन त्रैमासिक आहे. महाराष्ट्रामध्ये मित्रांनो शास्त्रीय ज्ञानाचा प्रसार व्हावा यासाठी कार्य याची स्थापना केलेली आहे. आणि सगळ्यात महत्वाचं पाश्चात्यांच्या पोशाखाचं चालीरीतींचं कार्य आपण अंधानुकरण करू नये अशा पद्धतीचा संदेश त्यांनी दिलेला आहे. आणि ख्रिस्ती जे आक्रमण आहे, ख्रिस्ती आक्रमणाचं त्यांनी देखील मित्रांनो काय रे प्रतिकार केलेला आहे. आपण हे लक्षात ठेवायचं आहे. समजलं तुम्हाला? अशा पद्धतीने आपण काय केलेलं आहे मित्रांनो, महत्वाचे काय रे एकूण आतापर्यंत 7 हे समाज सुधारक पाहिलेले आहेत. आपण आता नेक्स्ट चॅप्टर मध्ये उरलेले जे आहेत मित्रांनो ते समाज सुधारक पाहूया. आय होप तुम्हाला सगळ्यांना ह्या गोष्टी समजल्या असतील. आता काय समाज सुधारकांमध्ये ना सिलेक्टेड गोष्टीच आपल्याला काय करावं लागतात, ते रीड कराव्या लागतात. हे आपण लक्षात घ्यायचं आहे. तुम्हाला जर काही समजलं नाही, काही आठवलं नाही, किंवा म्हणजे तुम्हाला काही जरी अडचण आली तर KL_Patil_1 याला मला टेलिग्रामला मेसेज करा. मी तुम्हाला काय रे तुमच्या समस्यांचं निराकरण करेल, किंवा नाहीतरी तुम्ही वैभव सरांना जरी सांगितलं तरी ते मला ते मेसेज कन्वे करतील. ठीक आहे. थांबूया आपण.